सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर भाकरी बनवते मी. आज भाजी बनवणार आहे तांदूळचा. बरेच दिवसांनी म्हणजे जेव्हा आम्ही टॅमॅटो खुरपत होतो तेव्हा ही भाजी रोज चाललेली होती. रोज मी थोडी थोडी करायचे. हे बघा किती फ्रेश अशी भाजी दिसते. काय झालं, मामा आले होते तिकडे टॅमॅटोमध्ये, तर त्यांनी सगळी भाजी काढून आणली. आत्याने निवडून धुवून ताटात ठेवली आहे. लसूण घेतलेला आहे इकडे टेचून. आणि मला एक कमेंट आली की ह्या खलबत्त्यात लसूण असा टेचताना उडतो, पण नाही तसं काही नाही. थोडंसं मीठ घालायचं किंवा असा जरी नुसता टेचला तरी खूप छान असं टेचलं ते. ह्यात मिरची पण खूप छान अशी बारीक वाटली जाते. भाकरी झाली की मी बनवणार आहे तांदूळचा भाजी. तर मी तांदूळचा भाजी कशी बनवते मी मागे पण बरेच व्हिडिओमध्ये सांगितली, तरी पण सांगते एकदा. कढईमध्ये तेल घालते, आबडधोबड टेचलेला लसूण घालते. लसूण थोडासा जास्त घालायचा आणि ही भाजी घालायची, थोडी परतून घ्यायची. झाकण ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवलं की अशी भाजी हे होती, एकदम गोळा होते, छान नाही लागत टेस्टला. मोकळी मोकळी सगळी अशी करून घ्यायची. मीठ घालायचं आणि भाजी थोडी शिजत आल्यानंतरच मीठ घालायचं, कारण मग आधी जास्त भाजी असते नंतर शिजून कमी होती, मग मीठ काय होतं, खारट होती. शेंगा भाजायच्या आहेत. आणि इकडे बघा भरपूर सारे त्या दिवशी नारळ फोडले होते, ते हे केलं आहे, भाजून घेतलेत तव्यात. कारण एवढे नारळ काय करायचे, कोवळे नारळ असल्यामुळे ते नारळ नीट नाही राहिले, मी थोडेसे काळपट झाले, त्यामुळे मी तव्यात चांगले असे खरपूस भाजून घेतलेत. आणि तयार झालेली आहे आपली गावाकडची मस्त अशी रानभाजी तांदूळचा तयार. गावाकडे ना पात्रची भाजी, कुंजीरची भाजी, ह्या अशा रानभाज्या खूप असतात. चिगळची भाजी, तर काकडी पण घेतली चिरून छान अशी. या जेवायला.